सुजीचे लाडू बनवायचे. मला रात्री भिजू घातलं होतं, पाण्यातून काढून ठेवलेलं असं कॉटनच्या कपड्यामध्ये 24 तास असंच ठेवलं कपड्यामध्ये. दळून आणणार. वलसरच पाहिजे म्हणून कडक वाळवायचं. चला मग आपण आता दळून आणलेला आहे, त्याला चाळून घेऊ मोठ्या चाळणीनं. मोठ्या चाळणीनं अगोदर चाळून घ्यायचं. पूर्ण त्याच्यावरला भुसा निघून जातो. नंतर आपण कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्यावर ते पूर्ण असे चाळून घ्यायचं. मोठ्या चाळणीने चाळलेला भुसा असा निघतो बघा. बघा ती मोठा मोठा. आणि त्या कपड्यानं चाळून घ्यायचं. कॉटनचा पातळ कपडा घ्यायचा, त्याला थोडस हातानं असं हलवायचं. पूर्ण बारीक बारीक जेवढा आहे तेवढं करते, रवा रवा वरी राहतोय. हे बघा. ती रवा आहे वरचा, त्याच्यावर चाळलेल्या कपड्यावरचा. खालचा आहे ती मोठा मोठा भुसा. हे बघा आपण चाळून घेतलेला आहे. तसा पांढरा सुपट सुजी तयार झालेली आपली. हे बघा. आता ह्याला आपण भाजून घेऊ. तूप टाकायचं कढईमध्ये आणि तुपामध्ये ते टाकून गोल्डन कलरचं भाजून घ्यायचं. कमी गॅस करून. असा पांढरा पण नाही काढायचा, गोल्डन कलर काढायचा. खमंग भाजायचं मला. हे बघा गोल्डन कलर आलाय ना. सुजीचे लाडू खायला पण लय छान होतात. चव घ्यायची लय छान लागते. साखर दळून घेतलेली आहे आपण आणि सुजी भाजून घेतलेली आहे. दोन्ही मिक्स करू. विलायची आपण साखरेमध्येच टाकून वाटलेली आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचा. थोडे थोडे साखरेचे गोळे असले तर त्याला बारीक करून घ्यायचं पूर्ण. म्हणजे गाठी राहू द्यायच्या नाही. सुजीचं पीठ, सुजी एकदम बारीक असल्यामुळं तूप टाकून घेऊ आपण वरी. तूप टाकून एकजीव करून घ्यायचा.
पूर्ण हातावर घ्यायचं. बघा हे आपण लाडू बांधून घेऊ. हे बघा असे झाले सुजीचे लाडू. झाले आपले लाडू तयार. खमंग सुजीचे लाडू